परिसरात श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी पारंपरिक श्रद्धेनं साजरा होणारा कानबाई मातेचा उत्सव यंदाही भक्तिभावानं गाजला। खानदेशची ग्रामदैवत मानली जाणारी कानबाई माता प्रत्येक घरात कलशावर स्थापित केली गेली। गाभाऱ्यात 107 वनस्पतींची सजावट, 7 नद्यांचं पाणी आणि नारळ, मणी, मंगळसूत्र, नथ लावलेली आकर्षक मूर्ती ही या परंपरेची खासियत ठरली। रोट म्हणजेच पुरणपोळीच्या स्वरूपातील प्रसादाला विशेष महत्त्व असून तो फक्त घरच्यांना दिला जातो। हे या उत्सवाचं अनोखं वैशिष्ट्य। ऐरणी गीतांमधून देवीचं स्वागत व निरोप गात जागरण केलं जातं। यंदाही सागर देशमुख, आबा चौधरी, साधना वाणी यांचा वाद्यवृंद आकर्षण ठरला। सोमवारी देवीची सवाद्य मिरवणूक काढून नदीकाठावर पूजन साहित्याचं विसर्जन करण्यात आलं। कुटुंब, समाज आणि नात्यांची वीण घट्ट करणारा आणि खानदेशाच्या समृद्ध परंपरेला जपणारा हा उत्सव विज्ञान युगातही माणुसकीचा स्पर्श देतोय। आमच्या शिरपूर शहरात मोठी मातेचं आमच्या घरी स्थापना होत असते। पिढी ना पिढी आई भगवती जवळ आमच्या परिवारातील मुलांचा शुभविवाह होत असतो। त्यांच्या सोबत इतर गावातील पंचक्रोशीतील इतर लोकांचेही कानबाई मातेचे नारळ आणले जातात। इतर मुलामुलींचे लग्न लावले जातात आणि या कानबाई मातेचे श्रावणी रोट आम्हालाही आठवत नाही, एवढ्या पिढीपासून परंपरागत आम्ही आई भगवती सेवा करत आहोत। दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये पहिल्या रविवारी आमच्या गावाची परंपरा आहे, पहिलाच रविवार आम्ही साजरा करीत असतो। आई भगवतीची विधिवत पूजा करण्यासाठी आम्ही 1 महिन्यापासून तयारी करीत असतो। पूर्ण परिवार, भाऊबंद या तयारीला लागलेले असतात आणि शनिवारी पासून या कानबाई मातेचा उत्सव सुरू होतो। शनिवारी सप्त्यापूजन, भाजी भाकरची रोट झाल्यावर रोट म्हणून नेमले जातात आणि आम्ही पारंपरिक पद्धतीने जात्यावर जुनी परंपरा जोपासत जात्यावर रोट दळत असतो। तसेच रविवारी आई भगवतीची स्थापना होत असते। दिवसभर मंडप सजवणं, देवीची साज श्रृंगार करून 7 वाजता स्थापना होते। विधिवत प्रमाणे रोट आई भगवती समोर आणून रोटची पूजा होते, महाआरती होते आणि रात्री जागरण असतं। तसेच सोमवारी आई भगवतीला नगर प्रदक्षिणा घालून नदीवर वाजत गाजत घेऊन सगळ्या महिला, सगळे परिवार आनंद घेत देवीचा निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूक साजरी होत असते आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करीत असतो।